सोडत नाही. आणि आता दादाने असं सांगितलं की काही काही लोकांचं चांगलं काम करणे हा स्वभाव असतो. याच्यावरती आमचे गुरुवरी एक सुंदर एक दृष्टांत सांगायचे. एक साधू महात्मा होते आणि मी अगोदर कीर्तनातून सांगितलं, संत महात्म्यांचं अंतकरण हे दयेने परिपूर्ण असतं. किंबहुना दयेलाच फुटलेले हातपाय म्हणजेच संत महात्मे असतात. झालं का, एक संत महात्मे नदीच्या तीरावरून जात असताना एक विंचू त्या नदीच्या पाण्यामध्ये पडलेला त्यांना दिसला आणि त्यांना असं वाटलं की त्या विंचवाला आपण बाहेर काढलं पाहिजे. म्हणून त्या संतांनी काय केलं, त्याला एका पानावर घेऊन बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या ज्या वेळेला ते प्रयत्न करत होते त्याला पाण्याच्या बाहेर काढायचा, त्या वेळेला तो विंचू त्यांना डंक मारत होता. आणि तिथून एक त्रयस्थ माणूस आला आणि आल्यानंतर त्याने सांगितलं की साधू महात्मा, हा विंचू बऱ्याच वेळेचा तुम्हाला डंक मारतोय, तुम्ही तर त्याला बाहेर काढण्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात, पण तो विंचू तुम्हाला डंक मारतोय. तर साधू महात्म्याने जे उत्तर दिलं ना ते खूप सुंदर आहे. अरे, त्या साधू महात्म्याने त्या त्रयस्थ माणसाला सांगितलं की डंख मारणं म्हणजे चावा काढणं, डंक मारणं हा त्याचा स्वभाव आहे आणि त्याच्यावरती दया करणं हा माझा स्वभाव आहे. तो त्याचा स्वभाव सोडत नाही, मग मी माझा स्वभाव का सोड. आणि म्हणून चांगलं काम करणारे लोक त्यांचा स्वतःचा स्वभाव कधीही सोडत नसतात आणि चांगल्या माणसाला त्रास होतच असतो. बघा, एवढं मोठं जग आहे आणि एखाद्या डोंगराला आग लागावी आणि त्या डोंगराला लागलेल्या आगीमध्ये आपण चमच्याने पाणी टाकावं, एवढा जरी आपला थोडासा प्रयत्न जर असेल तर त्या डोंगराला आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव नसणार, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव असेल. एका जंगलाला आग लागली आणि एका चिमणीने सगळ्या पशुपक्ष्यांनी ठरवलं, आता हा दृष्टांत आहे, सर्वांगाने स्वीकारायचा नसतो, फक्त त्यातून एक बोध घ्यायचा असतो. सगळे पशु पक्षी, मग त्याच्यामध्ये हत्ती असतील, सगळे त्या तलावातून पाणी आणून त्या जंगलाला विझवण्याचा प्रयत्न करायला लागले आणि त्यामध्ये छोटीशी चिमणी सुद्धा होती. त्या चिमणीने काय करायचं, त्या समुद्राच्या तीरावर जायचं आणि चोचीमध्ये थोडंसं पाणी भरायचं आणि त्या जळत असणाऱ्या जंगलामध्ये येऊन आणून टाकायचं. त्या हत्तीने त्या चिमणीला विचारलं की तुझं हे छोटंसं पाणी, एवढं मोठं जंगलाला आग लागली आणि तुझ्या एवढ्या छोट्याशा पाण्याने होणार काय आहे, ते आग काय विझणार आहे का, उलट तुझ्यावर एखाद्या प्राण्याचा जर पाय पडला तर तूच गतप्राण होशील. तर त्या चिमणीने असं सुंदर उत्तर दिलं, म्हटले जंगलाला आग लावणारे भरपूर लोक आहेत, जंगल तोडणारे सुद्धा भरपूर लोक आहेत की नाही, नाही का. जंगल म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास करून आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या MIDC म्हणा कंपन्या उभ्या करणारे लोक आहेत, तसे जंगलाला तोडणारे अर्थात जंगलाला आग लावणारे भरपूर लोक आहेत. पण मी या लागलेल्या जंगलाला आगीला विझवण्याचा प्रयत्न करते, माझा प्रयत्न अगदी छोटासा आहे. पण मी सांगते, ज्या वेळेला जंगलाला आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये आणि यांची यादी होईल की जंगलाला कोणी आग लावली आणि जंगल विझवण्याचा प्रयत्न कोणी केला, यांची ज्या वेळेला यादी होईल त्यावेळेला जंगलाला आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव नसेल, जंगलाला आग लागलेली विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. म्हणून आपला छोटासा सुद्धा प्रयत्न हा खूप मोठा प्रयत्न असू शकतो. आणि म्हणून चांगले लोक आपला चांगलं कार्य करण्याचा स्वभाव कधीही सोडत नसतात. आणि सगळे पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत आणि पद असल्याशिवाय सुद्धा काही कामं होत नसतात. पदाचा सुद्धा योग्य वापर केला तर पद सुद्धा राम नामाच्या पदापर्यंत आपल्याला पोहोचू शकतात. आणि म्हणून जी काही आपल्याला पदाची सेवा मिळालेली आहे ती भगवंतानीच आपल्याला दिलेली आहे असं समजून जर आपण सेवा ती केली तर नक्कीच ती भगवंताची भक्ती होईल. त्याला काही वेगळं भगवत भक्ती करण्याची गरज राहणार नाही. जे आपल्याला पद मिळालेलं आहे ती भगवंताने आपल्याला दिलेलं आहे आणि त्याची जर आपण सेवा केली तर तिचं सुद्धा, त्या कार्याचं सुद्धा रूपांतर भक्तीमध्ये होईल, वेगळी भक्ती करण्याचं गरज राहणार नाही. आणि म्हणून सुंदर त्यांचंही सहकार्य आपल्या आश्रमाला राहतं. या ठिकाणी आदरणीय सर आहेत, वागुंडे सर, त्यांची खूप मोठा. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, आता सगळे आलेच तर आपल्या वारकरी संप्रदायाची सर्वात कुठून आहे, या ठिकाणी वृद्धाश्रम आहे आणि जे वृद्ध माता पिता आहेत त्यांची सेवा या ठिकाणी केली जाते. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं मूळ म्हणजेच आई वडिलांची सेवा आहे. बघा, पुंडलिकरायांनी सेवा केली कोणाची, पुंडलिकरायांनी तीर्थयात्रा केली नाही, उलट तीर्थयात्रेला निघालेले होते. पण तीर्थयात्रा करत असताना त्या पुंडलिकरायांना एक कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर स्वामींनी सांगितलं की बाबा तू आई वडिलांचीच सेवा केली पाहिजे. आणि त्यांनी केलेल्या उपदेशानुसार त्यांनी आई वडिलांची सेवा केली. त्याचा परिणाम काय झाला,
अखिल कोट ब्रह्मांड नायक पुंडलिक रायांच्यासाठी विटेवर येऊन उभा राहिले. कुठं? पंढरपूर या ठिकाणी. सांगण्याचं तात्पर्य वारकरी संप्रदायाचं मूळ म्हणजेच आई वडिलांची सेवा आहे आणि ही गोष्ट सुद्धा आपण कोणी विसरता कामा नये. आणि बघा, पुंडलिक रायांसाठी पांडुरंग परमात्मा पंढरीहून द्वारकेहून किंबहुना वैकुंठाहून पंढरपूरला आले. या ठिकाणी वाघुंडे सर, कल्पना मॅडम असतील, यांनी देखील वृद्ध आई वडिलांची सेवा केली. म्हणून पांडुरंग परमात्म्याला सुद्धा करमलं नाही, ते सुद्धा या ठिकाणी उभे आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? आई वडिलांची सेवा हाच वारकरी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे. आणि आई वडिलांची जर पुंडलिक रायांनी जर केली नसती तर कदाचित आपल्याला पंढरपूर पाहायला मिळालं नसतं. आणि म्हणून आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आजच मी प्रवचनामध्ये ऐकत होतो, परमहंस परिव्राजकाचार्य जरी झाला तरी त्याला आई वडिलांच्या सेवेचा नियम आहे, नाही का? एखादा संन्यासी महात्मा जरी असेल तर त्याने असं म्हणायचं नाही की मी संन्यासी आहे आणि मी संन्यास दीक्षा घेतलेली आहे, मी आई वडिलांच्या सेवा जर केली तर माझ्या संन्यासाला काही बाध येईल का? तर राजेंद्रदासजींनी असं सांगितलेलं आहे. खूप मोठे संत महात्मे आहेत ते वृंदावनामधले, मरुपीठाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितलं, संन्यासी जरी झाला तरी त्याला आई वडिलांच्या सेवेचा शास्त्राने नियम सांगितलेला आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ आहे आणि तीच सेवा सर्वांनी करावी. आदरणीय सरही करतात, कल्पना मॅडमही करतात आणि त्यांना सर्वांचं सहकार्य राहतं. आपलंही सर्वांचं सहकार्य असावं हीच भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याची मी प्रार्थना करतो. आणि जे जे सेवा करतात त्यांना उदंड आयुष्य लाभावं, अकल्प आयुष्य व्हावे. तया कुळा माझ्या सकळा हरीची आदासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो, म्हणजे सगळी सेवा करणारी संत महात्मे भगवत भक्त सुखी असावे, हीच अखलकोट ब्रह्मांड नायक भगवंताला प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण.